Okay. Yesterday we started with this part. One minute. Yeah. So it has two timers. Both the timers are 16-bit timers. They are named as timer 0 and timer 1. As you can see, both the timers are 16-bit. But these 16-bit timers, they are divided into two parts. Suppose this is timer 0, TH0 plus TL0. This is 8-bit. This is also 8-bit. So this makes it 16-bit. So these timers are also divided into two parts. Correct. T0 is divided into TH0 and TL0. TH0 is upper 8 bits, TL0 is lower 8 bits. Similarly for timer 1 also, we have TH1 and TL1. Sorry, 0, it is TL1. This is also 8 bit. This is also 8 bit, and totally it is 16 bit. So both the timers are 16-bit timers, that we know. But each of them is divided into the 8-bit timers, correct? So here you can see this is 8-bit timer and this one is also 8-bit timer. This one is also 8-bit timer. Okay. This is a 16-bit timer. This is 8-bit timer. This is 8-bit timer. So that you can see. I think it is not getting erased. Erase hot nahi. Okay, ठीक है. You can access these registers. That is very important. That is TH0, TL0, TH1 and TL1. These registers are accessible. Accessible means you have the instructions to write the data into these registers. Why these registers are required? Because you have to set the value, some value in these timers. For example, in the timer 0, we have to set suppose 5566, this value, hexadecimal value. Then this 55 will go in TH0 and this 66 will go in TL0. Okay, you have to load these values, 66 in TL0, 55 in TH0. So in this way you can set the timer values. So once you set the timer values and once you start the timer, it starts incrementing. It will become 5567. Again it will increment 5568. In this way, it will go on incrementing up to
F, 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 F. If it is a 16-bit timer. If it is a 16-bit timer, it will go on incrementing. When it will start incrementing? When you start the timer. जोपर्यंत तुम्ही टायमर स्टार्ट करत नाही तोपर्यंत ही व्हॅल्यू इन्क्रीमेंट होत नाही, नुसती लोड होते टायमर मध्ये. टायमर रजिस्टर मध्ये फक्त ती व्हॅल्यू लोड होती. जोपर्यंत तुम्ही स्टार्ट द टायमर म्हणत नाही तोपर्यंत ही व्हॅल्यू इन्क्रीमेंट व्हायला चालू होत नाही. जशी जशी क्लॉक पल्सेस त्याला मिळत जातील टायमरला तसतशी ही व्हॅल्यू एक एक न पुढे पुढे सरकत शेवटला एफ 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 पर्यंत येईल. आणि एफ 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 नंतर रोल डाऊन म्हणतो आपण त्याला. इट विल गो बॅक टू 000. दिस कंडिशन वी कॉल इट ॲज रोल डाऊन. त्याला टायमर रोल डाऊन म्हणतात. एफ 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 कडनं 00 कडे गेली व्हॅल्यू की आपण म्हणतो की टायमर रोल डाऊन झालेला. ओके, सो इन दिस वे. आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस टायमर रोल डाऊन होतो त्यावेळेस जो टायमर आहे समजा T0 म्हणजे टायमर 0 असेल तर TF0 ही फ्लॅग बीट 1 होती. कधी? ज्यावेळेस टायमर रोल डाऊन होईल म्हणजे एफ 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 कडनं पुढच्या क्लॉकला 000 कडे जाईल त्यावेळेस ही बीट 1 केली जाईल फ्लॅग बीट. ह्या बीट कडे आपण लक्ष ठेवू शकतो कारण आपल्याला बघायचं की टायमर कधी रोल डाऊन होतो. जोपर्यंत ही बीट 1 होत नाही तोपर्यंत टायमर अजून इन्क्रीमेंट होतोय असं आपण गृहीत धरतो. आणि ज्यावेळेस टायमर रोल डाऊन होईल ऑटोमॅटिकली ही बीट मायक्रो कंट्रोलर काय करेल TF0 बीट 1 करेल. ह्या बीट कडे बघून आपण ठरवू शकतो की टायमिंग संपलं आहे का नाही. त्याला म्हणतात पोलिंग मेथड म्हणतात. ह्या बीट कडे सतत लक्ष ठेवायचं कधी 1 होती बघायचं. ज्यावेळेस ती 1 होईल त्यावेळेस आपण ओळखायचं की बाबा टायमर रोल डाऊन झालेला आहे, टायमिंग संपलेलं आहे. तुम्ही परत टायमर स्टार्ट करू शकता. परत त्याच्यामध्ये 55-66 तुमची इनिशियल व्हॅल्यू परत लोड करू शकता TH0 आणि TL0 मध्ये. परत स्टार्ट द टायमर म्हणू शकता, टायमर स्टार्ट करू शकता आणि परत कधी रोल डाऊन होतोय हे चेक करू शकता. फक्त एक गोष्ट आपल्याला करावं लागते की ही जी फ्लॅग बीट आहे ही ऑटोमॅटिकली सेट झालेली कधी ज्यावेळेस टायमर रोल डाऊन झालेला आहे. परंतु ही बीट 0 करणं आपलं काम आहे. TF0 ला परत 0 करणं आपलं काम आहे. आपलं काम आहे म्हणजे आपल्याला इन्स्ट्रक्शनच्या सहाय्यानं ही बीट परत 0 करावी लागते. ठीक आहे. तुम्ही जर ती तशीच 1 ठेवली तर मग कन्फ्युजन होणार तुम्हाला कारण कंट्रोलरने ती 1 केली. तुमचं काम आहे त्याला 0 करायचं आणि परत पुढच्या वेळेस टायमर ज्यावेळेस रोल डाऊन होईल त्यावेळेस कंट्रोलर परत ह्या बीटला 1 करेल ऑटोमॅटिकली. 1 करणं ऑटोमॅटिकली होईल परंतु 1चं 0 करणं हे मात्र तुम्हाला इन्स्ट्रक्शनच्या सहाय्यानं त्याला 1चं 0 करावं लागेल. करेक्ट. सो दिस इज टू बी अंडरस्टूड. त्यामुळं जे मी टायमर 0च्या बाबतीत बोललोय तेच टायमर 1 ला सुद्धा लागू आहे. दोन्हीला तेच लागू आहे. फक्त तिथं रजिस्टरची नावं बदलतील. TH0 सॉरी TH1 आणि TL1 अशी नाव आहे. बघा इथं दिसते आपल्याला. हिअर यू कॅन सी इफ इट इज अ टायमर 1 जर असेल तर त्याचं नाव TH1 आणि TL1 आहे. टायमर 0 जर असेल त्याचं नाव TH0 आणि TL0. TH1 पण 8 बीट आहे, TL1 पण 8 बीट आहे, TH0 पण 8 बीट आहे, TL0 पण 8 बीट आहे. सगळे 8 बीट टायमर आहे. फक्त हे दोन्ही ऍड करून टायमर 0 तयार झालेला आहे. TH0 प्लस TL0 दॅट इज T0 टायमर. TH1 प्लस TL1 दॅट इज T1. या दोन्हीचा मिळून तुमचा टायमर T1 तयार झालेला आहे आणि ह्या दोन्हीचं मिळून टायमर T0 तयार झाले. असे 2 टायमर्स तुम्हाला दिलेले. काल आपण बघितलं की ह्याला कंट्रोल करण्यासाठी 2 रजिस्टर्स आपल्याला दिलेले. एक आहे टिकॉन रजिस्टर आणि दुसरा आहे टीमॉड रजिस्टर. टिकॉन, टी म्हणजे टायमर, कॉन म्हणजे कंट्रोल. सो टायमर कंट्रोल रजिस्टर. सो इट इज कॉल्ड ॲज टिकॉन रजिस्टर. and this is TMOD, timer mode register. R राहिलं इथं. Timer mode register that is called as TMOD. हे 2 महत्वाचे रजिस्टर्स आहेत
या रजिस्टरला आपण स्पेशल पर्पज रजिस्टर किंवा स्पेशल फंक्शन रजिस्टर्स म्हणतो, SFR. इट इज अ स्पेशल फंक्शन रजिस्टर. कारण टायमर हे स्पेशल फंक्शन धरलं जातं. कोणते कोणते स्पेशल फंक्शन्स आहेत मायक्रो कंट्रोलर मध्ये? तर मायक्रो कंट्रोलर मध्ये इंटरप्ट एक स्पेशल फंक्शन आहे, टायमर एक स्पेशल फंक्शन आहे, सिरियल कम्युनिकेशन एक स्पेशल फंक्शन आहे, आणि पोर्ट्स P0, P1, P2, P3 हे पॅरलल पोर्ट्स एक स्पेशल फंक्शन आहे. हे 4 स्पेशल फंक्शन्स तुम्हाला आहेत. त्याच्यामुळं यांच्याशी संबंधित जे काही रजिस्टर्स असतील, कंट्रोलिंग रजिस्टर्स, त्यांना आपण स्पेशल फंक्शन रजिस्टर्स म्हणतो, SFR. शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला SFR म्हणतो. येते लक्षात? ओके, विल गो अहेड अगेन. आता हे टीमॉड जे रजिस्टर आहे त्याची रचना कशी ती बघा. हे टीमॉड सुद्धा 8 बिट रजिस्टर आहे. दिस इज ऑल्सो 8 बिट रजिस्टर, नो डाउट. ऑलमोस्ट ऑल द रजिस्टर्स इन मायक्रो कंट्रोलर आर 8 बिट, एक्सेप्ट फक्त मी मागच्या ज्यावेळेस आपण आर्किटेक्चर स्टडी करत होतो त्यावेळेस मी सांगितलं होतं की 2 फक्त असे रजिस्टर आहेत की जे 16 बिट आहेत. कुठले कुठले? एक प्रोग्राम काउंटर, आणि दुसरा आहे DPTR म्हणजेच डेटा पॉइंटर रजिस्टर. D for data, PTR for pointer, PT for pointer, and R for register. DPTR, data pointer register, like this. Okay. आता हे टीमॉड रजिस्टर जे आहे ते 8 बिट आहे. आपल्याला आत्ताच मी सांगितलं, हे जे आहे ते 8 बिट रजिस्टर आहे. त्याच्या 8 बिट्स कशा डिवाइड केलेल्या आहेत बघा. ही सर्वात खालची बीट, याला D0 म्हणतो मी, आणि सगळ्यात वरची MSB, याला मी D7 म्हटलं. याचा अर्थ मध्ये काय येणार? D1, D2, D3, D4, D5, D6 आणि D7 असे 8 बिट्स आले. आता या वरच्या 4 बिट जे आहेत कुठून कुठपर्यंत? D4 पासून D7 पर्यंत. ह्या अप्पर निबल म्हणतात त्याला. आपल्याला माहिती 4 बिटला निबल म्हटलं जातं आणि 8 बिटला बाईट म्हटलं जातं. 8 बिट्स असल्या तर त्याला आपण बाईट म्हणतो आणि 4च बिट्स असतील तर त्याला एक निबल म्हणतो. तर ही अप्पर निबल झाली, अप्पर निबल. ही कशासाठी वापरलेली? टायमर 1 साठी वापरलेली. अप्पर निबल जी आहे ती टायमर 1 साठी. अप्पर निबल याचा अर्थ D4 to D7 या 4 बिट्स, वरच्या 4 बिट्स, आणि खालच्या 4 बिट्स जे आहेत याला आपण लोअर निबल म्हटलेलं आहे. लोअर निबल ही टायमर 0 साठी वापरली. ठीक आहे. तर टीमॉड रजिस्टर अगदी सोपं आहे. वरच्या 4 बिट टायमर 1 साठी, खालच्या 4 बिट्स टायमर 0 कंट्रोल करण्यासाठी. आता कंट्रोल बिट्स कुठल्या कुठल्या त्या बघू. गेट, दोन्हीकडे गेट असणारच आहे कारण हे दोन्ही इंडिपेंडेंट टायमर आहेत. टायमर 1 आणि टायमर 0 हे इंडिपेंडेंट आहेत. इंडिपेंडेंट याचा अर्थ दोघांना मी वेगवेगळं कंट्रोल करू शकतो, त्यामुळे त्यांना इंडिपेंडेंट म्हणते. तर इथं गेट एक बीट आहे, C/T एक बीट आहे, M1 एक बीट आहे आणि M0 एक बीट आहे. इथं पण तेच स्ट्रक्चर आहे, जे टायमर 1 साठी तेच टायमर 0 साठी. तर काल मी सांगितलं, हे गेट जे आहे, गेट बीट ही जर 1 असेल, समजा ही जर बीट 1 असेल तर असं कंट्रोलर असं गृहीत धरतो की तुम्हाला हार्डवेअर कंट्रोल पाहिजे. कंट्रोल ओव्हर द टाइमर्स. तुम्हाला नुसतं सॉफ्टवेअर कंट्रोल नकोय, तुम्हाला हार्डवेअर कंट्रोल सुद्धा पाहिजे असं गृहीत धरतो कंट्रोलर, जर काही बीट 1 असेल तर.
जर काही बीट 0 असेल तर नाही प्रॉब्लेम. मग कंट्रोलरला कळतं की तुम्हाला हार्डवेअर कंट्रोल नकोय, फक्त सॉफ्टवेअर कंट्रोल पाहिजे. म्हणजे इन्स्ट्रक्शनच्या सहाय्यानं टायमर तुम्हाला कंट्रोल करायचं. ठीक आहे. हार्डवेअर कंट्रोल याचा अर्थ स्विच, एखादं स्विच ऑन केल्याशिवाय बाहेरून हा टायमर चालू होणार नाही, आणि बाहेरनं जोपर्यंत मी स्विच बंद करत नाही तोपर्यंत हा टायमर बंद होणार नाही. ठीक आहे. तर गेट जर 1 असेल तर हार्डवेअर कंट्रोल म्हणायचं, गेट जर 0 असेल तर फक्त सॉफ्टवेअर कंट्रोल त्याच्यावर राहील. दुसरी जी बीट आहे ती C/T बीट आहे. इथं C/T बार असं दाखवलेलं आहे. टी बारचा अर्थ एकतरी ही बीट 1 असू शकते किंवा ही बीट 0 असू शकते. जर ही बीट 1 असेल तर याचा अर्थ ती C म्हणून काम करेल. C म्हणजेच काउंटर म्हणून. याचा अर्थ हा टायमर जो आहे हा टायमर म्हणून न करता काउंटर म्हणून काम करेल जर काही बीट 1 असेल तर. जर काही बीट 0 असेल तर याचा अर्थ तो टायमर म्हणून काम करेल. दोन्ही वेगवेगळे फंक्शन आहेत. टायमर हे वेगळं फंक्शन आहे आणि काउंटर हे वेगळं फंक्शन. ओके. सो इफ दिस बीट इज 1 it will work as a counter. If this bit is 0 it will work as a timer. अगदी सोपं आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपण त्याला टायमर आणि काउंटर असं अल्टरनेटिव्हली म्हणतो. कधी टायमर म्हणतो कधी काउंटर म्हणतो. कशामुळे? कारण ते टायमर म्हणूनही वापरता येतं आपल्याला आणि काउंटर म्हणूनही वापरता येतं. ठीक आहे. मग ते आपल्याला टायमर म्हणून वापरायचं आहे का काउंटर म्हणून वापरायचं आहे, तर ही बीट ठरवू शकते ते काम. करेक्ट. ही जी बीट आहे C/T ही बीट ठरवणार की तुम्ही त्याला टायमर म्हणून वापरताय का काउंटर म्हणून वापरताय. जर बीट 1 असेल तर याचा अर्थ तुम्ही काउंटर म्हणून वापरताय त्याला, आणि जर बीट 0 असेल तर तुम्ही टायमर म्हणून वापरताय. काल मी सांगितलं हे दोन्ही इंडिपेंडेंट टायमर आहेत. ह्याला मी काउंटर म्हणून वापरू शकतो, ही बीट मी 1 करू शकतो, आणि याला मी टायमर म्हणून वापरू शकतो, ही बीट 0 करतो. करेक्ट. म्हणजे एकाला मी काउंटर म्हणून वापरतोय, दुसऱ्याला टायमर म्हणून वापरतोय, चालतोय. किंवा दोन्हीला मी काउंटर म्हणून वापरतो, दोन्ही बीट 1 केल्या मी. समजा इकडे C/T पण 1 केली आणि इकडची C/T पण 1 केली, तर याचा अर्थ दोन्ही टायमर्स मी काउंटर म्हणून वापरतो. समजा दोन्ही बिट्स मी 0 केल्या तर याचा अर्थ मी दोन्ही टायमर्स म्हणून वापरतोय. करेक्ट. त्या बिट्सवर ठरणार आहे. तुम्ही इंडिपेंडेंटली दोघाला कॉन्फिगर करू शकता, टायमर म्हणून काम करू शकता किंवा काउंटर म्हणून काम करू शकता. ओके. नेक्स्ट 2 बिट्स M1 आणि M0 ह्या ज्या 2 बिट्स आहेत ह्या मोड कंट्रोल बिट्स आहेत. कसल्या? मोड कंट्रोल बिट्स आहेत. मोड कंट्रोल याचा अर्थ ह्या टायमरला वेगवेगळे मोड्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्या टायमरला वापरू शकता. M1 M0 आणि मोड असं जर लिहिलं मी, हे जर 0-0 असेल, हे कालचंच रिपीट करतोय मी तुम्हाला फक्त एकदा रिव्हिजन व्हावं म्हणून. 0-0 असेल तर ते मोड 0 म्हणून काम करेल. 0-1 असेल तर मोड 1 इट विल वर्क ॲज ए मोड 1. 1-0 if it is 1-0 it will work as a mode 2, and 1-1 then it will work as a mode 3. What is this mode 0? Mode 0 means 13-bit timer. हा टायमर मी 13, ऍक्च्युअली टायमर किती बिट आहे? 16 बिट आहे, परंतु मी त्याला काय म्हणून वापरतोय? 13-बिट टायमर म्हणून वापरतोय. वरच्या 3 बिट्स मी सोडून दिले, 3 बिट्स सोडून दिले मी, फक्त 13 बिट्स वापरले त्यात. सो इट विल बी वर्किंग ॲज ए 13-बिट टायमर. मोड 1 म्हणजे 16-बिट टायमर. आय एम युझिंग इट ॲज ए 16-बिट टायमर. मोड 2 8-bit timer. I am using it as a 8-bit timer. आणि मोड 3 हा फक्त टायमर 0 लाच लागू आहे. कुणाला लागू आहे?
मोड 3 हा फक्त टायमर 0लाच लागू आहे, टायमर 1ला लागू नाहीये. इथं मात्र मी 2 8-बिट टायमर्स म्हणून वापरू शकतो, 2 वेगवेगळे 8-बिट टायमर्स. इथं एकच आहे. मोड 2 मध्ये काय दिसतंय आपल्याला, एकच 8-बिट टायमर आहे. मोड 3 मध्ये मात्र 2 8-बिट टायमर्स आहेत. कोणते दोन, तर टायमर 0 मधले TL0 आणि TH0, TL0 आणि TH0. हे एक 8-बिट टायमर झाला, कारण आपल्याला माहिती हे दोन रजिस्टर 8-बिट आहेत, आणि हा एक 8-बिट टायमर झाला. हा एक वेगळा टायमर म्हणून काम करेल, हा एक वेगळा टायमर म्हणून काम करेल. त्याला म्हणतात स्प्लिट टायमर और 2 टायमर्स. बट दिस इज ऍप्लिकेबल ओनली फॉर टायमर 0. हे फक्त टायमर 0. मोड 3 जो आहे हा फक्त टायमर 0लाच ऍप्लिकेबल आहे, बाकी दुसऱ्या टायमरला म्हणजे टायमर 1ला ऍप्लिकेबल नाही, हे लक्षात ठेवा. तिथे काय काय सांगितलंय बघा. सिलेक्ट टायमर 0 टू ऑपरेट ऍज ए काउंटर और टायमर. हे आत्ताच सांगितलं मी. टायमर 0ला तुम्ही काउंटर किंवा टायमर म्हणून वापरू शकता. सिलेक्ट टायमर 1 टू ऑपरेट ऍज काउंटर, तेच इंडिपेंडेंट टायमर आहे. सिलेक्ट द मोड इन विच टायमर शुड ऑपरेट और काउंटर शुड ऑपरेट. आता मोड सांगितले मी. मोड 0, मोड 1, मोड 2, मोड 3. M1, M0. These bits select the timer mode. There are 4 modes: mode 0, mode 1, mode 2, and mode 3. Correct? इथं आपल्याला दिसते हे दोन्ही बिट्स 0 आहे. त्यावेळेस तो 8-बिट THX आणि 5-बिट TLX हे वापरले, म्हणजे 8 + 3, 8 + 5. करेक्ट? 8 + 5. दॅट इज 13. म्हणून मग अशी मी 13-बिट टायमर म्हटलं होतं. तर 8 + 5 इथं THX 8 बिट वापरले जातात आणि TLX 5 बिट, आणि राहिलेल्या 3 बिट ज्या आहेत TLX त्या म्हणजे अनयुज्ड आहेत, वापरलेल्याच नाहीये, फक्त 5च बिट वापरलेले. बरोबर आहे. तर ह्याच्या 8 अधिक ह्याच्या 5 म्हणजे 13 बिटचा टायमर तयार झाला. 0-1 असेल तर मग सांगितलं मी, इट इज युज्ड ॲज ए 16-बिट टायमर. इथं आपण THX आणि TLX एकत्र वापरतो. एकत्र वापरले THX + TLX या दोन्हीचं ऍडिशन म्हणजे 16-बिट टायमर. 1-0 असेल तर वी आर युजिंग इट ॲज ए 8-बिट टायमर. 8-बिट ऑटो रिलोड टायमर म्हटलेलं आहे. आता या ऑटो इथं बघा, इथं काय केलेलं आहे आपण, आपल्याला टायमर जो लोड केलेला आहे एका डेटानं, आपल्याला माहिती आहे, मगाशी मी सांगितलं की टायमरला तुम्हाला लोड करावं लागेल. बरोबर आहे का? समजा आपण मी TH0 वापरतो, 8-बिट टायमर आहे, मी समजा 50 या व्हॅल्यूने लोड केलंय 50 आणि स्टार्ट द टायमर म्हटलं तर काय होणार आहे, हे 50 जे आहे हे पहिल्यांदा TL0 मध्ये लोड केलं जातं. हे मोड 2च्या बाबतीत बोलतोय मी. कुठल्या? मोड 2 ऑटो रिलोडच्या बाबतीत बोलतोय. इथं 8-बिट टायमर आहे, तर तुम्हाला जी व्हॅल्यू लोड करायची टायमर मध्ये ती पहिल्यांदा TH0 मध्ये लोड केली जाते, आणि तुम्ही स्टार्ट केला टायमर की ही 50 जी व्हॅल्यू आहे ही पहिल्यांदा कंट्रोलर काय करतो, TL0 मध्ये लोड करतो, म्हणजे TL0 = 50. करेक्ट? आणि मग प्रत्येक क्लॉकला
हा पुढे पुढे सरकतो. 51, 52, 53 हेक्साडेसिमल मध्ये असं करत करत शेवटची हेक्साडेसिमल व्हॅल्यू काय येणार FF. आणि FF झाल्यानंतर रोल डाऊन 00. इथं रोल डाऊन होतो टाइमर. रोल डाऊन झाला की फ्लॅग सेट होतो. आता मी टायमर 0 वापरलेला आहे म्हणजे TF0 हा फ्लॅग सेट होतो. इट इज इक्वल टू 1. अगदी सिंपल आहे. तर तुम्हाला टायमर म्हणून टायमर जर वापरायचा असेल तर त्या टायमर मध्ये काहीतरी व्हॅल्यू अगोदर प्री लोड करावी लागते. बरोबर आहे. तुम्हाला जास्तीत जास्त टायमिंग कधी मिळेल जर तुम्ही टायमर मध्ये 00 लोड केलं तर 00 कडनं जायला FF कडे जायला जास्तीत जास्त क्लॉक सायकल्स लागतील. 50 कडनं FF कडे जायला कमी क्लॉक सायकल्स लागतील. जेवढी व्हॅल्यू मोठी टाकताल तुम्ही टायमर मध्ये तेवढं त्याला फायनल व्हॅल्यूला जायला कमी वेळ लागेल. येतंय बरोबर लक्षात? 50च्या ऐवजी 90 टाकले मी तर 90 कडनं FF कडे जायला अजून कमी वेळ लागेल त्याला. जसं तुम्ही पुढे जाताल टायमर मध्ये मोठी मोठी व्हॅल्यू टाकत जाताल तसं त्याला कमी वेळ लागतो. म्हणजे कमी टायमिंग मिळतं तुम्हाला. टायमिंग जास्त पाहिजे असेल तर कमी व्हॅल्यू टाका टायमर मध्ये. टायमिंग कमी पाहिजे असेल तर मोठी व्हॅल्यू टाका टायमर मध्ये. म्हणजे तुम्हाला टायमिंग कमी मिळतं. करेक्ट? दे आर इन्क्रिमेंटिंग टायमर्स. तुम्ही जी व्हॅल्यू टाकली आणि स्टार्ट म्हटलं की त्या व्हॅल्यू पासून पुढे एक न जायला चालू करतात. एक क्लॉकला एक न पुढे सरकतात. ठीक आहे. आणि शेवटची फायनल व्हॅल्यू आली आणि तिथनं रोल डाऊन झाली परत 00 ला की फ्लॅग सेट करतात. ठीक आहे. फक्त टायमर मोड 2 मध्ये हा एक आपल्याला फायदा मिळतो की ज्या वेळेस टायमर रोल डाऊन होतो म्हणजे FF कडनं 00 कडे जातो त्यावेळेस ही जी व्हॅल्यू आहे इनिशियल व्हॅल्यू आपण 50 लोड केली होती ही 50 ऑटोमॅटिकली परत TL0 मध्ये लोड केली जाते आणि परत टायमर 50 कडनं पुढे चालू होतो. 51, 52, 53. आपल्याला टायमरला हॉल्ट करायची गरज पडत नाही. टायमरला थांबवावं लागत नाही. बाकीचे जे मोड्स आहेत इतर जे मोड्स आपण बघितले मोड 0, मोड 1 आणि मोड 3 हे ऑटो रिलोड नाही आहेत. हे साधे टायमर मोड आहेत. बरोबर आहे. ऑटो रिलोड नसल्यामुळं हे ज्यावेळेस रोल डाऊन होतील मॅक्झिमम व्हॅल्यू कडनं 0 कडे जातील त्यावेळेस तुम्हाला टायमर स्टॉप करावं लागेल, हॉल्ट करावं लागेल, टायमरला थांबवावं लागेल. परत त्याच्यामध्ये ती सुरुवातीची एक जी काय आपली व्हॅल्यू आहे ती भरावी लागेल टायमर मध्ये आणि परत स्टार्ट द टायमर म्हणावं लागेल. येते लक्षात? हा. तर दरवेळेस आपल्याला ज्या वेळेस टायमर रोल डाऊन होईल त्या वेळेस आपल्याला परत ती व्हॅल्यू भरावी लागते आणि परत टायमरला स्टार्ट म्हणावं लागतं. फक्त ह्याला एक्सेप्शन आहे ते मोड 2. मोड 2 जे आहे हे फक्त ह्याला एक्सेप्शन आहे. कारण मोड 2 मध्ये ऑटो रिलोड आहे. तुम्हाला टायमर थांबवायची गरज नाही. टायमर चालूच राहील कारण व्हॅल्यू ऑटोमॅटिकली लोड होणार आहे. तुम्ही ऑलरेडी रजिस्टर मध्ये लोड करून ठेवलेली TH0 मध्ये किंवा TH1 मध्ये जो टायमर तुम्ही वापरलाय. टायमर 1 वापरला असता तर TH1 म्हणा, टायमर 0 वापरला असता तर TH0 म्हणा. जो टायमर तुम्ही वापरलेला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही व्हॅल्यू लोड करून ठेवलेली. एकदा लोड केली की बस झालं. परत ती व्हॅल्यू ऑटोमॅटिकली TL0 मध्ये किंवा TL1 मध्ये ऑटोमॅटिकली लोड केली जाईल ज्या वेळेस टायमर रोल डाऊन होईल. त्याच्यामुळे टायमरला थांबवायचं परत ती व्हॅल्यू टाकायची आपल्याला आवश्यकता नाही. म्हणून त्याला ऑटोमॅटिक म्हटलेलं आहे, ऑटो रिलोड टायमर. सो आय थिंक दिस इज क्लिअर नाउ. येतंय लक्षात? कुणाला काही डाऊट असले तर विचारा. झालटे कालचे लेक्चर नसल्यामुळं काय समजलं नाही.
कालच्या लेक्चरला नसल्यामुळे समजलं नाही सर. कालच्या लेक्चरला नसल्यामुळे समजलं नाही म्हणलं. नव्हता काय तुम्ही काल? हा काल नव्हतं मी. हा मग बरोबर. तरी मी पहिल्यापासून सांगितलंय. हा आज मी रिपीटच केलंय. हा आज मी रिपीट केलंय पूर्ण परत. अगदी सुरुवातीपासून सांगितलं मी की किती टायमर्स आहेत, किती त्यांच्या टायमरची नावं काय, हे सगळं मी डिटेल आत्ता पण सांगितलं, रिपीट केलं मी. काल जे सांगत होतो मी तेच आज पण रिपीट केलेलं आहे. बरोबर. ठीक आहे. हो. हा तर हे 4 मोड्स आपल्याला स्टडी करायचे. इथलं महत्वाचं आहे. आता आपल्याला माहित, मगाशी मी सांगितलं की आपल्याला 2 SFRs दिलेले आहेत त्यांनी. टायमरचे रजिस्टर्स तर ऑलरेडी आहेतच, TH0, TL0, TH1, TL1. दोन्ही टायमर्सला दोन्ही टायमरचे मिळून 4 रजिस्टर. ते पण SFRs आहेत, स्पेशल फंक्शन रजिस्टर्स आहेत, कारण ते टायमरशी रिलेटेड आहेत. प्लस तुम्हाला कंट्रोलिंगसाठी, टायमरला कंट्रोल करण्यासाठी 2 रजिस्टर्स दिलेले, एक TMOD आणि एक TCON. TMOD आपण बघितलं, TMODचं कॉन्फिगरेशन आपण बघितलं. 8 बिट्स कशा आहेत. वरच्या 4 बिट त्यांनी टायमर 1 साठी ठेवलेले आहेत कंट्रोलिंगसाठी, आणि खालच्या 4 बिट्स जे आहेत त्या टायमर 0 साठी कंट्रोलिंगसाठी ठेवलेले आहेत. त्या 4 बिट्स कुठल्या कुठल्या ते पण बघितलं आपण. एक आहे गेट, एक आहे C/T, एक आहे M1 आणि एक आहे M0. त्यातलं गेट जे आहे ते हार्डवेअर कंट्रोल आहे. तुम्हाला जर बाहेरनं स्विच ऑन ऑफ करून जर टायमर चालू बंद करायचा असेल तर त्याला हार्डवेअर कंट्रोल म्हणतो आपण. तर गेट बीट जी आहे ती हार्डवेअर कंट्रोलसाठी ठेवलेली. C/T ही तुम्हाला काउंटर म्हणून वापरायचा आहे का टायमर म्हणून वापरायचा आहे त्यासाठी बीट ठेवलेली. जर तुम्ही ती बीट 1 केली तर याचा अर्थ तुम्हाला ते काउंटर म्हणून वापरायचं आहे. जर बीट 0 ठेवली C/T तर याचा अर्थ तुम्हाला तो टायमर म्हणून वापरायचा. ठीक आहे. आणि खालच्या ज्या 2 बिट्स आहेत M1 आणि M0 ह्या मोड कंट्रोल बिट्स आहेत. मग कशी सांगितलं मी तुम्हाला कोणत्या मोड मध्ये टायमर वापरायचा आहे. तुम्हाला टायमर 13 बिट टायमर म्हणून वापरायचा आहे का 16 बिट टायमर म्हणून वापरायचा आहे का 8 बिट ऑटो रिलोड म्हणून वापरायचा आहे का तुम्हाला स्प्लिट टायमर